सफरचंदाचं झाड म्हटलं की आपल्याला आठवतं जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशमधल्या सिमला, मनाली, पण चक्क पुण्यामध्ये ही किमया घडली आहे। गुलाबी सफरचंदाचे हे लागलेले घड काश्मीर किंवा सिमल्यामध्ये नाही तर चक्क पुण्यातले आहेत। पुण्यातल्या वाकड परिसरातल्या नंदकुमार धुमाळ यांच्या परसबागेत ही सफरचंदाची झाडं आहेत। आता बहरलेल्या या बागेची सुरुवात अक्षरशः बाजारातून आणलेल्या एका सफरचंदापासून झाली। 12 वर्षापूर्वी धुमाळ यांनी घरी सफरचंद आणलं आणि त्याच्या बिया एका प्लास्टिकच्या पिशवीत लावून ठेवल्या। आता त्याचंच सुमारे 15 फूट उंचीचं झाड झालंय आणि त्यालाच ही सफरचंद लागली आहेत। महाराष्ट्रातल्या उष्ण आणि दमट हवामानात धुमाळ यांनी सफरचंदाच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग केल्यानं त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड आणि फरीदाबादच्या युनिक वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे। धुमाळ इथंच थांबले नाहीत तर त्यांनी काही वर्षापूर्वी यातूनच 2 छोटी कलमं अभ्यासासाठी कृषी विद्यापीठात दिली आणि 2 छोटी कलमं घराच्या टेरेसवर लावली। 2 वर्षापूर्वी या रोपांनाही फळांची लगड झाल्यानं याची नोंद गोव्याच्या फर्स्ट टेरेस गार्डन फॉर ॲपल मध्ये झाली आहे। खायला आणलेल्या सफरचंदाच्या बिया काढून एका कुंडीत लावल्या। त्या कुंडीत लावल्यानंतर साधारणतः 15 दिवसानंतर त्याला कोंब आला। ते कोंब आल्यानंतर साधारणतः 1.5 ते 2 वर्षापर्यंत ते झाड कुंडीतच वाढवलं। ते असे वाढवलं की ते वेगळं लावलं की जेणेकरून ते सफरचंदाचंच आहे आपल्याला समजलं पाहिजे। त्याच्यानंतर मग ते घराच्या बाजूला असलेल्या परिसरात लावलं 2 वर्षानंतर। त्याच्यानंतर साधारणतः 5 ते 6 वर्षानंतर त्याला फळं यायला लागली। सुरुवातीला फळं लहान व कमी येत होती आणि गळून पडायची। गळून पडल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून त्याला फळं भरपूर मोठी आली। साधारणतः 70 ते 80 फळं यायला लागली। कलर सुद्धा त्याचा लाल यायला लागला। चवीला आंबट गोड असायची। विशेष म्हणजे धुमाळ हे नोकरी करून सगळं करतात। केवळ बागेची आवड असल्यामुळे त्यांनी या झाडाची लागवड केली, पण त्यांच्या या छंदामुळे शिमला, जम्मू काश्मीरमध्ये आढळणारं सफरचंद थेट पुण्यातल्या परसबागेत पाहायला मिळतंय। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।